सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहू शकाल पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर धनीत राऊत उमरोळी एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अमित पाटील एका साईडला ब्रँड ऑफ कोपर ज्याने 2 वेळा 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याचे किमया साध्य केले अशा प्रकारचा खेळाडू सँडी याला आपण पाहतोय संदीप मडवी यांनी सुद्धा 6 चेंडूवर 6 षटकार ठोकलेत विजय जाधव यांच्या संघामधील रणबीर या गोलंदाजाला स्टार्ट ऑफ द मॅच पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहू शकतायत संध्याकाळचं 17ला सुरुवात झाली 4 वाजलेले आहेत ॲक्युरेट आणि स्पर्धेला यावेळेला आपण पाहतो 4 चांद लागले जात आहेत मंगेश भोईर डिस्कस करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे शुभम पाध्ये यांच्या समवेत आज चतुर पाटील मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत आमच्या स्टँडमधून तुषार भोईर त्यांच्या समवेत आपण पाहू शकतायत सामन्याला सुरुवात ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहतोय पहिला चेंडू ऑल द बेस्ट पहिला चेंडू यावेळेला मात्र जैनेशच्या बॅटमधून ब्रँड ऑफ बोरिवली सुपर टायमिंग शुभम पाध्ये यांच्या संघामध्ये मला बोरिवलीवरून का बोलवलंय त्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी मात्र या ठिकाणी सज्ज आहेत आय एम ऑलवेज रेडी मॅग्निफिसंट शॉट सुपर बॅटिंग मॅन इन फॉर्म म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं 6 धावा पहिल्या चेंडूचा एकत्रित खेळ झालाय पहिल्या चेंडूवर कमी प्रमाणात असे फलंदाज असतात की तुटून पडतात आक्रमकतेचे सितारे म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि गोलंदाजांचा कर्दन काळ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं विस्फोटक फलंदाजी या षटकाराने पुन्हा एकदा दिनेशजी किनी यांचं स्वागत आमच्या या स्टँडकडे चांगलं क्रिकेट गुड क्रिकेट क्वालिटी स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत पहिल्या चेंडूवर मात्र दमदार सुरुवात जैनेशच्या बॅटमधून पाहायला मिळते एक स्वतः ॲज अ कॅप्टन म्हणून ज्याच्याकडे मात्र सूत्र दिलेलं आहे एका साईडला मिस्टर सुमित ढेकले टेनिस क्रिकेटचा बाहुबली म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याच्या 2 वेळा किमया करणारा खेळाडू नॉन स्ट्राईक एंडला तर जैनेश मॅन इन फॉर्म प्रत्येक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनणारा उमरोळी एक्सप्रेस धनीत राऊत आपल्या गोलंदाजी मार्कवर यावेळेला मात्र आपण पाहतो ऑन साईडला वीरेंद्र सेहवाग कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलाय ब्रँडन मॅक्युलम एपी डिव्हिलियर्स कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलाय 6 धावन करता 333वा षटकार या स्पर्धेतला आपल्याला पाहायला मिळतोय सुपर बॅटिंग जैनेशने मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत लगातार 2 चेंडूवर 2 खणखणीत अप्रतिम षटकार पाहायला मिळतात आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळाले त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि त्यांना मानाचा मुजरा असेल कारण प्रेक्षकाविना मैदान अधुरा आहे बॅटची एज फर्स्ट स्लिप कडून चेंडू ट्रॅव्हल होईल विक्रांत ठाकूरला मिळणार नाहीये चेंडू आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांच्या अभिवादनसाठी जाईल का मात्र शेवटच्या मोमेंटला आपण पाहतोय चेंडूला स्टॉप केलं गेलं तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते मला वाटतं त्या ठिकाणी थोडंसं आउटफील्ड स्लो पाहायला मिळाली होती धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 13 रन्स चौकार निश्चित स्वरूपात गेला असता परंतु त्या ठिकाणी आपण पाहतो की थोडीशी आउटफील्ड स्लो असल्या कारणानं चेंडू रोखला गेला त्या ठिकाणी 4 दिवसानंतर प्रथमतःच मात्र दिसलं आपल्याला त्या ठिकाणी आउटफील्ड थोडीशी स्लो झाले धनीत राऊत टू सुमित ढेकले टेनिस क्रिकेटमधील लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅट्समन आतमध्ये येणारा पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते लाऊड अपील होती उत्साह जास्त आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला कदाचित यावेळेला आपण पाहतो लेग बाईचा इशारा असेल का यस विरल नायर त्या ठिकाणी दर्शवत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ती जाऊन पोहोचते 14 रन्स थोडंसं लेग स्टंप पिच झाला होता या ठिकाणी आपण पाहू शकता जतीन किनी आम्हाला दर्शवत असताना ऑन स्क्रीन 14 रन्स 4 चेंडूचा खेळ झालाय प्रथम फलंदाजी करताना SP बॉयज शुभम पाध्ये यांचा संघ पाहायला मिळतोय स्पॉन्सरशिप केले गेले यावेळेला मोठा फटका मार यावेळेला जरूर आपल्याला पाहायला मिळतोय मिडल ऑफ द बॅटला संतोष जाधवच्या मात्र यावेळेला माथ्यावरून चेंडू निघून जातोय क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन आउट ऑफ द पार्क 6 धावा जैनेश याची बॅट तळपताना आपल्याला पाहायला मिळतंय जैनेश नावाचं वादळ घोंगावलं गेलंय काही कमालीचं फटके या ठिकाणी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत सही खिलाडी वही होता है जो टायमिंग के साथ क्रिकेट खेळताय आणि त्यामधला जैनेश धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 20 धावा एका साईडला जैनेश फलंदाजी मार्कवर तर एका साईडला जैनाजी भोईर आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये एकाच राशीचे पुन्हा एकदा गोलंदाज धनीत राऊत आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहू शकतात उजव्या हाताने उमरोळी एक्सप्रेस
अप्रतिम तेच तर्रार चेंडू. बऱ्याच वेळेला मात्र या लेंथला गोलंदाजी करताना पाहिलं मी धनीत राऊतला, परंतु ही लेंथ विसरले असावेत आणि त्याचंच कारण या ठिकाणी बेनिफिट मिळाला फलंदाजाला. कारण जैनेश हा एक तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, टेक्निकली साऊंड सिस्टम म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, असं आपण पाहतोय जैनेश. सचिनजी पाध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन की सर आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. ज्यावेळेस सर या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात, प्रत्येक संघाला कोरी संघाला नक्कीच कॉपरेट करताना पाहायला मिळतील. सामना 4 षटकांचा आहे, लक्षात असू द्या. विटीलाईन स्टार आणि एका साईडला आपण पाहतोय सफाळे स्टार, दोन्ही संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी येऊन राहायचंय. महेंद्र भोईर जलसार संघातून आपण पाहतो बिलॉंग करतायत, ते विटीलाईन स्टारचे कर्णधार आहेत. तर किरण गुरुद्वान सफाळे स्टार संघाचे कर्णधार आपल्याला पाहायला मिळतात. या 2 कर्णधारावर जबाबदारी दिले प्रेक्षणीय सामन्याची. 20 धावा, पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय. सर्व खेळाडू या, कारण फोटो सेशन केलं जाणार आहे, त्याकरता मी विनंती करेन जे 11 खेळाडू आहेत, 11 ते 12 खेळाडू प्रेक्षणीय सामन्यासाठी, आणि तुम्ही इथून मात्र लाईनअपमध्ये जायचं आहे. जे व्यासपीठ आहे तिथून मात्र लाईनअपमध्ये दोन्ही संघ जाणार आहे, त्याची दखल घ्या. त्यासाठी मात्र दोन्ही संघाला विनंती करेन खेळाडूंना की आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. धावसंख्या 20 धावा, पहिलं षटक कंप्लीट झालंय. अप्रतिम गुड डिलिव्हरी. संतोष जाधव भरपूर वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये रुजू आहे. विजय जाधव याचे बंधू विजय जाधव यांनी लॉकडाऊनमध्ये सुद्धा कोरोनाच्या प्रादुर्भावात सुद्धा मात्र ज्या पद्धतीने समाजसेवा केली वाखाणण्याजोगी आपण पाहिली. विजय जाधव याचे बंधू संतोष जाधव, एकंदरीत 4 बंधू खेळताना मी पाहिलेलं आहे समालोचन करताना. भारत जाधव हे सुद्धा बंधू आहेत, शंकर जाधव, संतोष जाधव आणि विजय जाधव. यावला ऑन साइडला सुमित ढेकलेचा जबरदस्त करारा प्रहार, चेंडू सीमारेषा पार आणि सुमित ढेकलेच्या बॅट मधून आलाय हा बाहुबली षटकार. व्हॉट अ टायमिंग, सुपर फ्लॅट 6 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. आणि या षटकाराने मात्र या ठिकाणी आपण पाहतोय मिस्टर किरण किनी केकेचं स्वागत. 6 धावा, गुड शॉट. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 26 धावा, 1.2 चेंडूचा खेळ झालाय. ज्या पद्धतीने अशा प्रकारची फलंदाजी करतो ना, त्यावेळेला मात्र आठवते ती SPP चॅम्पियन्स ट्रॉफी नाईटच्या स्पर्धेमध्ये सनसाई ग्रुपच्या माध्यमातून संदीपदादा पाटील, संदीपजी परदेशी आणि त्यांच्या संपूर्ण सनसाई ग्रुपने जी स्पर्धा भरवली गेली होती, वाखाणण्याजोगे पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये त्या स्पर्धेचा दबदबा राहिला. गेली 1.5 वर्ष उलटून गेली तरी सुद्धा SPP ट्रॉफी ही सुमित ढेकलेच्या स्मरणात आहे. कारण जुचंद्रच्या मैदानात जेव्हा इंटरव्ह्यू घेतली सुमितची, तेव्हा मात्र त्यांनी तीच सांगितली खेळी ही माझ्या स्मरणात राहील. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला ऑन साईडला खेळायचं होतं, परंतु चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही. प्रशांत घरत मॅन फ्रॉम अर्नाळा या ठिकाणी पुढे सरसावत असताना चेंडूला कलेक्ट करतायत. 1 धाव येते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावा. चेंडू जर आपण पाहिले तर 1.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय आणि 27 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. प्रथम फलंदाजी करताना SP बॉयज, तर एका साईडला आपण पाहतोय जो संघ आपण पाहू शकतायत पंढरपूर स्पोर्ट्स आगरवाडी. या 2 संघांमध्ये मात्र कडवी लढत, कडवा संघर्ष. चला, नो मीटिंग नो टाइम, प्लीज वेळ दौडू नका, अजून आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून चांदीपूरहून जयेश किनी मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले. तर दीपक मडवी या ठिकाणी आपण पाहतो शिवनसेवरून. वसई तालुक्यातील 2 खेळाडू मात्र या मैदानात उपस्थित झालेत. धावांची गती जर आपण पाहिली तर 1.3 चेंडूचा खेळ झालाय. 4थं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी आणि स्टँडर्ड या सर्व काही SP बॉयजने या स्पर्धेला दिलेला आहे. ही देण आहे ती शुभम पाध्ये यांची आपल्याला पाहायला मिळते. यूट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत त्यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय आणि आभार प्रकट करतोय. यावेळेला मात्र वीरेंद्र सेहवाग कॉपीबुक स्टाईलमध्ये चेंडूला वळवलं गेलं. एक्स्ट्रा कव्हर आणि डीप बॅकफुट पॉइंटला चेंडू 1 बाउंड चौकार. गुड शॉट. आमच्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी हा चेंडू निघून येतोय. 136वा हा चौकार या स्पर्धेतला मात्र पाहायला मिळतोय जैनेशच्या बॅटमधून. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 31 रन्स विदाउट लॉस आतापर्यंत यावेळेला पाहायला मिळतं. एक जमीची बाजू आहे. चेंडू द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून. आज ओंकार बॉयज एडव्हान्सचा दिवस नाही आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. शिरगावमध्ये सुद्धा मात्र थोडंसं बॅकफुटला गेले आणि इथे सुद्धा मात्र बॅकफुटला जात असताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येक खेळाडूंच्या कारकिर्दीमध्ये बॅड पॅच असतातच, परंतु त्या संघर्षाला सामोरे जाण्याची जिद्द असावी.
ऑफ साईडला ड्राईव्ह केला जातोय. ऑफ ड्राईव्ह प्रकाश मात्र पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धावेसाठी मात्र वेगाने फार निघून आलेत, परंतु 2 धावा काही रोखू शकणार नाही आहे. सुंदर तालमेल आहे आणि सुमित ढेकले आणि एका साईडला जयनेश यांचं बॉन्डिंग चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतं. अंडरस्टँडिंग चांगली आहे, कारण एस, नो अँड वेट या 3 गोष्टींचा जेव्हा जेव्हा तुम्ही संगम करतील ना, तेव्हा मात्र धावा या ऑटोमॅटिक खोऱ्याने मात्र तुमच्या बॅटमधून आणि खेळपट्टीवर येताना पाहायला मिळतील. धावसंख्या 33 विदाऊट लॉस. चांगली पार्टनरशिप या ठिकाणी बिल्ड केली गेले. भागीदारी चांगल्या प्रकारची पाहायला मिळते. उजव्या हाताने यावेळेला मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न धनित राऊत पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी मात्र संतोष जाधव थोडेसे स्लिप होत असताना लवकरात लवकर ते बरे व्हावेत हीच मात्र ईश्वरचरणी प्रार्थना असेल, कारण इंजुरीने त्रस्त होताना कित्येक खेळाडूंना मात्र क्रिकेटकडे पाठ फिरवावी लागली. हे आपण सातत्याने जाणलंय, कारण क्रिकेटच्या मैदानात तुमची शारीरिक तंदुरुस्ती जर चांगली असेल तर क्रिकेटला तुम्ही अलविदा लवकर करू शकत नाही. फिटनेस खूप महत्त्वाची भूमिका राहिलेला आहे. हा पाठ खूप महत्त्वाची भूमिका असते. धावसंख्या झालेली आहे 34 रन विदाऊट लॉस. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. येणारे 2 षटक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. SP बॉयज ट्रॉफी 2021चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेचे जर आपण पाहिलं तर सदस्य म्हणून ज्यांनी चांगल्या प्रकारची बॉल बॉयची भूमिका केलेली आहे आमच्या बाउंड्री लाईन टच आपल्याला पाहायला मिळतात. सिद्धांत वैती, भूषण घरत, सागर घरत, मंगेश भोईर, अजय पाटील, दिगंबर पाटील, राहुल घरत, सचिन घरत, मयूर, दक्ष मांगा, अनिकेत वैती, सिद्धांत वैती, अमिश भोईर, तुषार भोईर, सुहास भोईर, यश, सोनू, विशाल भोईर, कुणाल भोईर, ऑल यंगस्टर टीम, नवरंग टीम अँड वेडी चॅलेंजर्स टीम या सर्वांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. जरा बॉल बॉयची भूमिका व्यवस्थित अजून निभावा मात्र हीच विनंती असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तिसरं षटक हाताळण्यासाठी कैवल्य पाटील बंधू ब्रँडेड स्पोर्टचे प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. मॅन फ्रॉम जुचंद्र. आणि जुचंद्र जेव्हा जेव्हा नाव घेतलं जातं तेव्हा तेव्हा रांगोळीचं माहेरघर हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कलाकारांचं गाव म्हणून जे ओळखलं जातं. आई चंडिके मातेचं मंदिर आणि खूप सुंदर असं ते रेल्वे स्टेशनच्या अगदी बाजूला मैदान आणि त्या मैदानात चाललेल्या अनेक स्पर्धा गाजवल्या गेल्यात हे आपण पाहिलेलं आहे. उजव्या हाताने अप्रतिम सुरेख पद्धतीने मात्र यावेळेला आपण पाहतोय फलंदाज बाद होताना यष्टानं स्पर्श करून चेंडू निघून जातोय आणि फलंदाज तंबूच्या आश्रयाला जयनेशचं वादळ हे घोंगावलं गेलं. सुमित ढेकले मात्र या ठिकाणी इशारा करतायत. प्रतीक घरत मॅन फ्रॉम कळम याच खेळाडूने लेदर क्रिकेटचा क्लास रिलायन्स कडून खेळताना खूप चांगल्या प्रकारचे मात्र अर्धशतके झळकवण्याचा मान मिळवला आहे. लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट या 2 मात्र फॉर्मॅटमध्ये चांगल्या प्रकारचा मॅन इन फॉर्म म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आणि तदनंतर तिसरा फॉर्मॅट काय तर रबर चेंडू. आणि या रबर चेंडूमध्ये सुद्धा गेल्या वर्षापासून वालीच्या मैदानापासून थेट प्रवास खूप मोठ्या प्रमाणात झाला. आणि हाच खेळाडू आपण पाहतो. याच खेळाडूला केदार जाधव या एक महान खेळाडूने मात्र जरूर बॅट देऊन सन्मानित केलं होतं. तोच प्रतीक घरत मैदानाच्या आतमध्ये ब्रँड ऑफ कळम. जयनेश व्हेरी वेल प्लेड, सुपर बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. धावसंख्या 34 धावा, 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळाली. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला तर 57 वर जाऊन पोहोचेल, परंतु दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळतात. कोणत्या संघाचा प्रवास या ठिकाणी थांबतोय याकडे सर्वांचं लक्ष वेधित असेल. धावसंख्या झालेली आहे 34 धावा. नितीन पाटील सुद्धा मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. याच भागातील एक चांगले समालोचक आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. मॅन फ्रॉम विठ्ठलवाडी 34 लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर कैवल्य पाटील बंधू. ही स्पेशालिटी आहे कैवल्यची. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतोय मिस टायमिंग. कागदोपत्री स्ट्रॉंग होता गौतम आकरे याच्या हातामध्ये कोणतीही चुकी करणार नाहीये. कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बॅक टू बॅक 2 बाद करत असताना आपण पाहतोय कैवल्य पाटील बंधू जुचंद्रवरून मला का बोलवलंय स्पेशल गोलंदाजी करण्यासाठी. आणि स्पेशल गोलंदाजी मी करेन आणि प्रेक्षकांची मने जिंकेन हा निर्धार, हा धाडस, त्याचा मानस पाहायला मिळतो. जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्थकरण ज्याने अनेक मैदान आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर नाचवलेत. आउट ऑफ इंडिया जाऊन मात्र ज्याने मात्र जबरदस्त क्रिकेट खेळलेला आहे असा मात्र जुचंद्र गावातील एक अनमोल रत्न म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. तर एका साईडला बाळा आपण पाहतोय विशाल दहागावकर, परंतु बाळा या नावाने जास्तीत जास्त ज्याला प्रेम मिळालं, ज्याने मुंबई प्रीमियर लीगमध्ये पहिलं पाऊल टाकलं. खूप छान पद्धतीने विनायक भोईर याचं नाव घेतलं जाईल. अर्नाळामधून हॅट्रिक जर साध्य केली तर चेतनजी पाटील यांच्याकडून मात्र आपण पाहतोय 500 रुपयांचं कॅश प्राईज कैवल्य पाटील यांच्या खिशामध्ये जाईल.
कैवल्य यांच्याकडे कला गुणांची वाव आहे. ज्या पद्धतीने कैवल्य पाटील, आविष्कार पाटील, सारंग पाटील हे तीन बंधूने टेनिस क्रिकेट विश्वाला खूप काही जुचंद्र संघाला दिलं, परंतु आविष्कार पाटीलचा वाडा तालुक्यात एक चेंडू मात्र टेनिस चेंडू लागला आणि तिथून त्यांची कारकीर्द संपुष्टात आली. परंतु आपल्या बंधूंना खेळायचं हे त्यांची जिद्द मात्र पणाला लागली, असे कैवल्य दत्तात्रय पाटील दाढी या नावाने त्यांच्या पिताश्रींना ओळखलं जातं. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. हॅट्रिक हुकली जाते, परंतु चांगली गोलंदाजी एकदा वर्जित केली जाते. विक्रांत ठाकूर चीनू मात्र फेकी करतोय. तत्पूर्वी एक धाव काही रोखू शकणार नाहीये. सुमित डेकलेच्या बॅटमधून एक धाव येते आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 35 धावा 2 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. 2.3 चेंडूचा खेळ झालाय. प्रथम फलंदाजी करताना SP बॉयज शुभम पाध्ये यांचा संघ पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचे सर्वेसर्वा म्हणून ज्यांची ओळख कमी वेळेत कमी वयामध्ये ज्यांनी कॅप्चर केलं आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं नाव लौकिक मात्र एक उंचीला पोचलं जातोय. कारण जयनाथ भोईर, किशोर भोईर यांनी सांगितलं की वेडीच्या मैदानात एक मोठी स्पर्धा व्हावी हे आमचं मात्र ध्येय होतं, स्वप्न होतं, ते शुभम पाध्येने पूर्ण केलंय. यावेळेला हुकचा फटका पाहायला मिळतो. अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो, हे क्रिकेटचं रहस्य पाहायला मिळतं. आणि यावेळेला मात्र चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय, कारण पाठीमागे बाउंड्री लाईन जर आपण पाहिली तर छोटी आहे आणि त्या कारणास्तव चेंडू मात्र जलद गतीने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतात. 6 धावा येत आहेत आणि SP बॉयज संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. जतीन किने आम्हाला दर्शवत आहेत 41 रन, 41 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कैवल्य लेते क्रिकेटचा सुद्धा अनुभव आहे. कांगाली खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि तोच कैवल्य. एका साईडला बाळा, मुंबई प्रीमियर लीग कोण विसरेल, आणि नेहमीच मात्र सूर्यनारायण देवाला नतमस्तक होत असताना सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात मिस्टर बाळा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटचं टॉप एज विजय जाधव त्या ठिकाणी कोणतीही चुकी करत नाहीये. एक स्टायलिश खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, रिलॅक्स मध्ये झेल घेण्याचा मान नेहमीच मिळवताना पाहायला मिळतो. फलंदाज बाद क्रितेश घरतला इन्व्हाइट केलंय, मात्र यावेळेला क्रितेश घरत मैदानाच्या आतमध्ये जाईल. धावांची गती स्थिरावली गेले. 41 वर मात्र 3 मोठे मोहरे यावेळेला तंबूच्या आसऱ्याला. पहिला फलंदाज जैनेश बाद झाला. दुसरा फलंदाज प्रतीक घरत आज काहीच करू शकला नाही आपल्या संघासाठी. आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर बाळा सुद्धा यावेळेला एक षटकारांच्या साहाय्याने तंबूच्या आसऱ्याला परतत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 41 धावा 3 गडी बाद SP बॉयज हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी, स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी पाहायला मिळत आहेत. 120 ग्रॅमच्या टेनिस चेंडूने तुम्हा सर्वांना वेट लावून सोडलं तर खरं, परंतु तदनंतर मात्र 80 ते 85 ग्रॅमने मात्र आपल्याला अक्षरशः वेट लावून सोडलंय. हा रबर बॉल पावसाळी क्रिकेटचा जो महासंग्राम आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. 2.5 चेंडूचा खेळ झालाय. 41 धावा 3 गडी बाद. यावेळेला पाहिला सुमित डेकले थांबणार नाहीयेत. गौतम अक्रेच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जातोय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या स्वागतासाठी किरण गावडे ज्यांनी मात्र या स्पर्धेसाठी बॅट म्हणून सन्मानित केली गेले, शूज म्हणून आपण पाहू शकतायत. अंकुश भोईर यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहू शकतायत. यांची स्पर्धा आहे ते 55,000ची स्पर्धा मात्र अपकमिंग सून आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या 47, 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा पाहायला मिळते. निसर्गरम्य अशा वातावरणात हिरवगार असं मैदान, वेडीचं हे मैदान, वेड लावणारा प्रत्येक खेळाडूला, प्रेक्षकांना असं हे मैदानाची उभारणी केली गेले. या पाठीमागे वेडीकरांची खूप मेहनत आहे. ज्या पद्धतीने डाव्या साईडला स्टँड उभारला गेलाय नचिकेत पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमकडून आपण पाहू शकताय. चांगली खेळपट्टी बनवली गेली. या मैदानाला वेडीकरांनी खूप काही मात्र मेहनत घेतलेली आहे आणि आज ते मेहनतीचं फळ. आज मुंबईमध्ये गेलात तर अशा प्रकारचं मैदान तुम्हाला बिलकुल दिसणार नाहीत, कारण एखाद्या बिल्डरची नजर पडली तर भूखंड व्यापला जातो. आणि परंतु इथे जर आपण पाहिलं तर हे मैदान मात्र सुरक्षित आहे. हे तुम्हा आम्हा सर्वांचं भाग्य लाभलंय असं म्हणायला हरकत नाहीये. म्हणून मुंबईचे आज खेळाडू खूप तरसतात की ग्रामीण दुर्गम भागामध्ये मोठ्या स्पर्धा कधी खेळायला मिळतील, कारण ओपन ग्राउंड मिळत नाही. मुंबईमध्ये 2 लाखाच्या स्पर्धा होतात, परंतु पाठीमागे डिक्लेरेशन झोन असतं. म्हणून मुंबईचे खेळाडू मात्र खूप तरसत असतात. भाग्य त्यांचं लाभतं, तुम्हा आम्हा सर्वांचं भाग्य लाभतं की हे मैदान चांगलं आहे. धावसंख्या 47, लॉस ऑफ 3 विकेट. 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. गोलंदाज यावेळेला गोलंदाजी मार्कवर मिस्टर विक्रांत ठाकूर, अर्थातच चीनू. नवीन फलंदाज क्रितेश घरत. दोघं एकमेकांना मात्र खूप जवळून पाहतात, जवळून जाणतायत. फुलटॉस चेंडू होता, सरळ बॅटने जरूर खेळला गेला. क्रितेश घरत या वेळेला मात्र आपण पाहू शकताय चेंडूला भिरकावून देतोय. 6 धावांकरता गुड शॉट. धावसंख्या अर्धशतक सांघिक
53 या धावसंख्येवर. SP बॉयजचे शुभम पाध्ये खुश असतील आपल्या संघावर, परंतु त्यांना माहिती आहे क्रिकेट इज अ पार्ट ऑफ द गेम. त्यांनी सुद्धा खूप झेललंय की पराभव स्वीकारायचं कसं, पराभव पचवण्याची क्षमता प्रत्येक पॅकर्समध्ये असली पाहिजे, प्रत्येक खेळाडूमध्ये असली पाहिजे. टायगर स्पोर्ट्स वर्सेस SP बॉयज. आमदार चषक कोण विसरेल, अनुभवलंय पूर्णपणे. सूत्रधार आहेत अल्पेशजी भोईर. खूप चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतो. धावसंख्या 53 धावा, 3 गडी बाद झालेले आहेत. 3.1 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विक्रांत ठाकूर. यावेळेला फुलटॉस चेंडू, सोने पे सुहागा. प्रशांत गरजच्या जबड्यामध्ये हा चेंडू जाईल, परंतु एकच धावेवर मात्र 1+1 कमरेच्या वरती असल्या कारणानं विरल नायर, विशाल नाईक त्या ठिकाणी दर्शवत असताना 2 धावा इन्क्लूड जयनाथजी भोईर सर यांच्या माध्यमातून केल्या जातात. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते 55 धावा. पालघर जिल्ह्यामध्ये, सफाळे विभागामध्ये, पालघर तालुक्यामध्ये आणि वेढीच्या या मैदानामध्ये ही स्पर्धा सुरू आहे. थेट प्रक्षेपण लाईव्ह यूट्यूबवर आपण पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. आणि पहिली ही स्पर्धा अशी आहे की रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये 2 लाख जे युजर्स व्ह्यूवर्स वाढले गेले. ही एक अभिमानास्पद गोष्ट आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. 55 धावा, 3 गडी बाद, 3.1 चेंडूच्या समाप्तीनंतर. विक्रांत ठाकूर यावेळेला आपण पाहतोय कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. सुमित ढेकलेसारखा एक फलंदाज आपण पाहतो, ज्याने मात्र आई कोसमाई चषक खार्डीच्या मैदानात 5 ते 6 वर्षांच्या पलीकडे जर गेलो तर 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याची किमया साध्य करण्याचा मान मिळवला होता, ते सुद्धा हवेच्या अगेन्स्ट 1,25,000च्या स्पर्धेमध्ये. तदनंतर जर आपण पाहिलं तर राजनंदिनी ट्रॉफी कर्नाटकच्या मैदानात ज्या पद्धतीने जबरदस्त खेळ साकारला होता, इम्रोज खान याच्यावर प्रति हल्लाबोल केला होता, परंतु सुमित ढेकले यांनी सांगितलं ते 6 षटकार माझे व्यर्थ गेले होते. कारण शहापूरवरून आम्ही एकत्र प्रवास करत होतो तेव्हा त्यांनी मात्र त्या आठवणींना उजाळा दिला. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 55, 3 गडी बाद, 3.1 चेंडूचा खेळ झालाय. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. यावेळेला बॅटची एज होती का तर नाही, सरळ चेंडू निघून जातोय विजय जाधवच्या हातामध्ये. गुड डिलिव्हरी, विक्रांतने कमबॅक केलंय. चेंज इज ओनली थिंग दॅट गिव्ह यू अन अपॉर्च्युनिटी. बदल ही अशी गोष्ट आहे जी सातत्याने तुम्हाला संधी देत असते. विक्रांत, मोठा फटका, इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. हा क्लास आहे सुमित ढेकलेचा. मात्र आपण पाहतोय लेफ्ट हँडेड बॅट्समन असतील त्यांनी हा क्लास पाहावा. अपकमिंग यंगस्टरने मात्र हा क्लास पाहावा. फक्त क्रिकेट पाहून मात्र समजणार नाही तर प्रत्यक्षात तुम्हाला ते अनुभवता यायला हवं. 6 धावा आणि धावसंख्या 61. क्वालिटी दर्जाची मात्र फलंदाजी यावेळेला सुमित ढेकलेच्या बॅटमधून. यावेळेला आपण पाहतोय इनसाइड आउटचा फटका. कोणी क्षेत्ररक्षक नाहीये, दुरून मात्र क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडूला फील्ड करतात. तत्पूर्वी आराम के साथ खेळपट्टीवर 2 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुहेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते 63 या धावसंख्येवर. परंतु नाण्याची एक बाजू पडताळून चालणार नाहीये. सामना रंगतदार होईल यात काही शंका नाहीये, कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळत आहेत. एकमेकांसमोर एका संघात खेळताना कित्येक वेळा पाहिलंय. चुरस होईल यात काही शंका नाही. अप्रतिम हा चेंडू म्हणता येईल. सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. धावांची गती जर आपण पाहिली 63 धावा, 3.5 चेंडूचा एकंदरीत खेळ झालाय. आता मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट. सुमितचा जर विचार केला तर आतापर्यंत 6 चेंडूमध्ये 14 धावांचा खेळ केलाय, तर क्रिकेटच्या बॅटमधून 6 चेंडूमध्ये 15 धावा. अप्रतिम. विक्रांत ठाकूर जबरदस्त आत्मविश्वासाने गोलंदाजी केली. समोरचा प्रतिस्पर्धी खेळाडू जरी बलाढ्य असला तरी सुद्धा माझ्याकडे ती क्षमता आहे, माझ्याकडे ते टॅलेंट आहे, हे दाखवत असताना आपण पाहू शकतायत. फलंदाज या ठिकाणी जर आपण पाहिलं 3 चेंडू लगातार डॉट येत असताना आपण पाहतोय लगातार 2 चेंडू डॉट आले आणि धावांची गती 63. विजयासाठी 64 धावांचं लक्ष्य हे समोर असेल. 64 रन्स टू विन असतील. या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज सायकल जर आपण पाहिलं तर एकंदरीत टायगर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर रोहिदाजी पाटील साहेब यांच्याकडून आपण पाहतो. आणि खुशी 11चे प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख आमदारचे सूत्रधार, आमदार चषकाचे अल्पेशजी भोईर यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज मिनी बाईक अर्थात सायकल आपल्याला पाहायला मिळते. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जर आपण पाहिली तर रॉकी ग्रुप टेंबे खोडावे यांच्याकडून आणि शेठ माणूस रॉकी ग्रुपच्या माध्यमातून 11,000 रुपये रोख रक्कम या स्पर्धेला मात्र स्पॉन्सरशिप केले गेले. द्वितीय क्रमांक ट्रॉफी मार्क स्पोर्टचे तेजस पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत जी ट्रॉफी आहे आणि टी शर्ट जे पंचांसाठी आणि समालोचकांसाठी त्यांनी मात्र या ठिकाणी स्पॉन्सरशिप केले. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीजसाठी टी शर्ट
हे सुद्धा मात्र स्पॉन्सरशिप केलेले आहेत. प्रांजल 11 ओनर जे अनंत पाटील साहेब, मॅन फ्रॉम चिखलपाडा. बिस्लरी पाणी 4 दिवस पुण्याचं काम केलेलं आहे, पाण्याची पिण्याची व्यवस्था केलेली आहे. रॉकी ग्रुप बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप केली गेले. मॅन ऑफ द सिरीज बॅट जी आपण पाहतो CSK अर्थात चॅम्पियन स्पोर्ट्स कुडूस यांच्याकडून मात्र फैजान मेमन यांच्याकडून ही बॅट स्पॉन्सरशिप केले गेले. सहकार्य यंगस्टार क्रिकेट क्लब वेडी, चॅलेंजर्स वेडी, नवरंग बॉयज वेडी आणि नचिकेत पाटील यांच्याकडून आपण पाहतो स्टँड जे आपल्याला पाहायला मिळतं, त्यांच्या माध्यमातून हे स्टँड उभारले गेलेत. रॉकी ग्रुपकडून मात्र विशेष सहकार्य रोहिदासजी पाटील, टायगर स्पोर्ट्स, साई स्पोर्ट्स सरावली, महेंद्रजी भोईर, अल्पेशजी भोईर, अमरदीप जलसार, मंगलमूर्ती विराथन, बाप्पा मोरिया टीम, खुशी 11 टीम, जयनाथजी भोईर यांच्याकडून सुद्धा विशेष सहकार्य. खुशी 11 टीम, तदनंतर विटी लाईन स्टार टी शर्ट जे आपल्याला पाहायला मिळतात स्पॉन्सर बाय मोरिया स्पोर्ट्स, उत्तम बागुल जे समोरच या ठिकाणी असनास्तन झालेत. दिलीपजी किनी विरातन आर्थिक सहाय्य 500 रुपये. अभिजित तिवाड ज्यांनी मात्र 4 दिवस सातत्याने चहाची व्यवस्था केली. टी टाईमच्या माध्यमातून विशेष सहकार्य उमेश तिवाड यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. योगेशजी घरत विरातन समाजसेवक यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर शूज किरण गावडे यांच्याकडून अंकुश भोईर, खुशी 11 यांच्याकडून मात्र बॅट आपण पाहू शकतात. शिस्तबद्ध संघासाठी ट्रॉफी राहुलजी कवडी यांच्या माध्यमातून जयनाथजी भोईर यांनी सांगितलं की मात्र जेव्हा जेव्हा स्पर्धा वेडीच्या मैदानात होतात तुम्हाला त्यांच्याकडून शिस्तबद्ध संघाची ही ट्रॉफी येणारच न सांगता या वेळेला मात्र ते हजर राहणार आणि ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जातं. बेस्ट फिल्डरसाठी ट्रॉफी जर आपण पाहिली तर यावेळेला बेस्ट गोलंदाजासाठी आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून यज्ञेश्वर पाटील यांच्याकडून मात्र शूज आपल्याला पाहायला मिळतात. बेस्ट फिल्डरसाठी या स्पर्धेसाठी आपण पाहू शकतात राजू भोईर, विघ्नहर्ता स्पोर्टचे प्रोप्रायटर यांच्याकडून मात्र आपण पाहू शकतात जी ट्रॉफी या ठिकाणी सन्मानित केले गेले. या सर्वांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय या क्रिकेटच्या माध्यमातून. या आपण मैदानाच्या आतमध्ये अनिलजी किनी साहेब यांच्याकडून 2000 रुपये जे ग्रामपंचायत सदस्य आहेत विराथन आणि शिवनेरी चषकाचे आयोजक म्हणून ज्यांची ओळख. तसेच सुमित ढेकले यांच्या माध्यमातून NSP स्पोर्ट्स ओनर जे आपल्याला पाहायला मिळतात. विटी लाईन आणि विटी जे सफाळे स्टार, विटी लाईन स्टार आणि सफाळे स्टार यांच्यासाठी मात्र आपण पाहू शकतायत जे बेस्ट बॅट्समनसाठी बॅट या ठिकाणी सन्मानित केले गेले. यंगस्टार क्रिकेट क्लब वेडी यांच्याकडून 5000 रुपयाचं या ठिकाणी सहकार्य आलेलं आहे. या सर्वांचा आपण टाळ्यांच्या गजरात धन्यवाद व्यक्त करूया. थँक्यू व्हेरी मच. जीवदानी स्पोर्ट्सचे मालक आपण पाहतोय जे आपल्याला पाहायला मिळतं संजयजी पाटील, एक लेजंड खेळाडू, त्यांच्याकडून मात्र आपण पाहतोय सफाळे स्टार संघासाठी टी शर्ट ज्यांनी मात्र स्पॉन्सरशिप केलेली आहे. नाण्याची एक बाजू पडताळले, नाण्याची दुसरी बाजू पडताळण्यासाठी 4 षटकांमध्ये काय घडामोडी घडत आहेत त्यासाठी थोडासा बदलाव होतोय आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. तुमच्या समवेत रिझवण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रभाषामध्ये हिंदीमध्ये प्रशांतजी आदवडे या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतील. तत्पूर्वी घेतोय या ठिकाणी रजा. या पण प्रशांतजी आदवडे यांना ऐकूया. शुक्रिया प्रमोद. सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. मैदान के अंदर बल्लेबाज तैयार. ओ पहली गेंद बहुत ही खूबसूरती के साथ गेंद को खेलते हुए प्रशांत मैदान के अंदर है और क्या खूबसूरती के साथ गेंद को खेला. गेंद बाउंड्री के बाहर 6 रन. जवाबी हमला मैदान के अंदर होता हुआ. जीतने के लिए लक्ष्य की बात करें तो एक बहुत बड़ा लक्ष्य बिल्कुल है. 4 ओवर का खेल है और बड़ा मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ. SP बॉयज और पंढरपुर स्पोर्ट आगरवाड़ी के बीच मुकाबला चल रहा है. 23 गेंदों में 58 रनों की जरूरत. इस बार हवा में मिस टाइम स्ट्रोक है. कवर पर खिलाड़ी मौजूद है. बॉडी पर 1 रन मुकम्मल किया. क्या दूसरे के लिए वापस आएंगे? इस बार दूसरे के लिए वापस आ रहे हैं. विजय ने छोड़ दिया था. क्या तीसरे के लिए वापस आएंगे? नहीं आएंगे. थोड़ी सी कॉलिंग नहीं थी. प्रशांत अकेले भाग रहे थे. प्रशांत अभी कह रहे हैं कि ये मेरी गलती है. विजय ने कहा भाई क्या कर रहे हो. अगर ये नसीब के धनी नहीं होते ना तो वो परेशानी होती मैदान के अंदर. 8 रन बगैर किसी नुकसान के. 22 गेंदों में जीतने के लिए 56 रनों की जरूरत है. गेंदबाजी का बागुल संभलते हुए निखिल बागुल एक बहुत ही बेहतरीन और शानदार गेंदबाज है, उसमें कोई संदेह नहीं है. ऑन साइड पर लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद. एक ये थोड़ा अलग है लेकिन पीछे देखे प्रशांत का विकेट मिला है. स्विच इट करने की कोशिश. सुमित ढेकले ने लिया कैच. शानदार कैच और प्रशांत की पारी समाप्त.
विट्टी लाइन और दूसरी तरफ से अगर देखें तो आज एक बड़ा मुकाबला होगा, एक फ्रेंडशिप मैच होगा जिसमें कि दो बड़े खिलाड़ी, मतलब दोनों तरफ से बड़े बड़े खिलाड़ी को आप जरूर देख सकते हैं। और सफल स्टार, विट्टी लाइन स्टार, दोनों टीमों के कप्तानों को मैं विनती कर रहा हूं, दोनों टीमें हमारे लेफ्ट साइड की तरफ आएगी, रेडी रहेगी अगले मैच के लिए। पहले विकेट का पतन 8 रन 1 विकेट के नुकसान पर, टैकल करने की कोशिश। जिस तरह से देखिए ये गेंदबाज पहले मैच में प्रभावित साबित हुए, इसीलिए कुछ अलग करके इनके ऊपर हमला करने का प्रयास किया गया था। और तारीफ करने होगी, प्रशंसा करनी होगी सुमित ढेकले की, क्या लाजवाब कैच लिया है। देखिए सेलिब्रेशन देखिए, इनको मालूम है प्रशांत का विकेट है और इनको शांत करना बहुत जरूरी है। एफर्ट की कोई कमी नहीं थी, एक्सपीरियंस की कोई कमी नहीं थी, बहुत ही बेहतरीन कैच लिया गया। गौतम आकर की बात करें तो नए बल्लेबाज मैदान के अंदर एक तरफ विजय यादव है, निखिल बहुत ही बेहतरीन गेंदबाज है, इसमें कोई संदेह नहीं है। जीतने के लिए लक्ष्य की बात करें तो 21 गेंदे 56 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। स्ट्राइक रेट पर गौतम आकर एक टेक्निकली साउंड बल्लेबाज है, पॉइंट की तरफ खिलाड़ी, गली की तरफ एक खिलाड़ी इस वक्त मौजूद। फुल टॉस गेंद, शानदार स्ट्रोक, मैग्निफिसेंट स्ट्रोक, नो बॉल का इशारा अंपायर की तरफ से होता हुआ। विशाल नाइक और विरल नायर दोनों जो अंपायर कह रहे कि ये नो बॉल है, कमर के ऊपर गेंद है और गौतम आकरे ने इस गेंद के ऊपर बहुत ही जबरदस्त तरीके से हमला किया और भेज दिया फाइन लेग बॉडी लाइन के बाद 6 रनों के लिए। 21 गेंदे और जीतने के लिए 49 रनों की जरूरत है। रन संख्या 15 रन 1 विकेट के नुकसान पर। शानदार स्ट्रोक गौतम आकरे की तरफ से, बहुत जबरदस्त खिलाड़ी ये भी है और इनके ऊपर भी निगाह रहेगी। विजय यादव एक एंड पर है। मैंने विजय यादव को देखा था, जो पुणे के खिलाड़ी बहुत सारे आए थे, खास करके खरडी के मैदान पर, और बड़े टीम के सामने इन्होंने एक शानदार पारी खेली थी। इस बार बढ़िया गेंद, टप्पा खाने के बाद थोड़ा सा उछाल बिल्कुल था, गेंद को ऑनसर की तरफ खेलना चाहते थे, 22 का इशारा अंपायर की तरफ से होता हुआ। प्रभावित किया इस गेंदबाज ने, लेकिन इस ओवर की बात करें तो बहुत ही महंगा ओवर है। 4 गेंदों में 16 रन और कुछ गलतियां भी कर रहे हैं। 20 गेंदों में 48 रनों की जरूरत है और 24 गेंदों का खेल है, 4 ओवर का मैच है। काफी संख्या में दर्शक मौजूद इस मैच का मजा लेते हैं। एसपी बॉयज ट्रॉफी 2021 आप देख रहे हैं, शुभम जी पादे इनके नेतृत्व में टूर्नामेंट चलता हुआ। पॉइंट पर खिलाड़ी मौजूद है, एक खिलाड़ी अप स्लिप में। रणनीति साहब, टप्पा खाने के बाद बाहर की तरफ जाएगी गेंद, स्विंग एक बार फिर मिल रहा है गेंदबाज को और स्लिप में खिलाड़ी तैनात है। इससे पहले हमने फ्लाइंग स्लिप पर सुमित ढेकले को देखा था, तो अब ये देखिए लगभग दूसरे स्लिप में खड़े हैं। बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है। 16 पर लॉस ऑफ 1 विकेट, चेसिंग टारगेट ऑफ 64 रन। बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंदबाजी निखिल द्वारा। इसी के साथ ये बिंदी गेंद के साथ ओवर समाप्त हुआ। पहले ओवर में फिलहाल 16 रन आए हैं, रन संख्या 16 रन 1 विकेट के नुकसान पर। अब आपके पास 18 गेंदे हैं और 48 रनों की जरूरत है। बढ़िया गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी। टिप्पा अगर देखे तो ऑफ स्टंप के आसपास रख रहे हैं, ऑनसेट पर खेलने का प्रयास विजय यादव द्वारा। 2 गेंदों का सामना किया, अभी तक खाता नहीं खुला। गौतम ने बहुत अच्छा स्टार्ट प्राप्त किया है, 2 गेंदों में 6 रन, अच्छे स्ट्राइक रेट के साथ वो बल्लेबाजी कर रहे हैं। इस मैच में मजा आएगा। जीवन की निशानी प्रगति है, प्रगति की निशानी विस्तार, तो विस्तार करने का मौका दोनों के पास है। जो टीम अच्छा विस्तार करेगी ना, वो एक बार फिर वो आगे बढ़ने वाली है। अब ट्रॉफी बहुत करीब आ चुकी है, बहुत नजदीक आ चुकी है, एक कदम थोड़ा सा और आगे बढ़ना है, मजा आएगा। अब एक बार फिर मैदान के अंदर वो चर्चा ज्यादा हो रही है, टीम मीटिंग ज्यादा हो रही है। इतनी ज्यादा टीम मीटिंग नहीं होनी चाहिए क्योंकि वक्त हमारे पास बहुत कम है। इसके बाद में एक बड़ा मुकाबला विट्टी लाइन स्टार और सफल स्टार, दोन्ही संघांना विनंती करतोय आपण रेडी राहायचंय। चला लवकरात लवकर आपण टॉससाठी यायचंय। दोन्ही संघ आमच्या डाव्या बाजूला येतील मंचाच्या व्यासपीठाच्या। विट्टी लाइन स्टार आणि सफल स्टार सर्व खेळाडू घेऊन आपण डाव्या बाजूला यायचंय, सारे खिलाड़ी। गेंदबाजी की बात करें तो अब शाहिद के हाथ में गेंद सौंपी है और सामने गौतम आकरे। मजा आएगा इस मैच में क्योंकि गौतम आकरे को मैंने आमदार चषक में एक अर्धशतक बनाते हुए देखा, बिल्कुल। और शुभम जी पादे उनके खिलाफ, उनके टीम के खिलाफ इन्होंने वो शानदार अर्धशतक बनाया था। और क्या वो पारी थी, जबरदस्त पारी रही। और टेक्निकली साउंड में इसलिए कर रहा हूं कि पिटारे में सारे शॉट है। अब गेंदबाज के तर्कश में कौन से तीर है वो देखा जाएगा। अभी क्या है, अभी अगर देखें तो मैदान के अंदर पंढरपुर की टीम है और सामने किसकी टीम है, एसपी बॉयज। और कहानी वैसे अगर देखें तो कुछ अलग नहीं है।
अपील जोरदार, लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है। गेंद एक बार फिर तेजी के साथ ट्रैवल होते भी बाउंड्री लाइन के बाहर जाएगी। यहां से रन बल्ले के साथ आए, एक बार फिर 22 के तौर पर आए, दे ऑल काउंट। दोन्ही संघांना विनंती आहे, विटी लाईन स्टार आणि सफाळी स्टार सर्व संघ या ठिकाणी एक टीम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते, अर्थात तयार आहे। सफाळी स्टार, विटी लाईन स्टार, आपण दोन्ही संघ या ठिकाणी आमच्या समोरून कक्षाच्या उजव्या बाजूला येऊन थांबायचं है। 17 गेंदे 44 रनों की जरूरत है। गेंदबाजी करने के लिए बस शाहिद तैयार है। 20 रन 1 विकेट के नुकसान पर। अगली गेंद के साथ तैयार। सुंदर तरीके से गेंद को ड्राइव किया। इस बार एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी मौजूद है। जब तक इस गेंद को फील्ड करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है। विजय जाधव की टेनिस जगत में एक बहुत बड़ी पहचान बनी हुई है, लेकिन अब एक बार फिर उनके अनुभव का इस्तेमाल, अब अपने अनुभव का फायदा अपने टीम के लिए होना बहुत जरूरी। 16 गेंदों का खेल, जैसे 43 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। एसपी बॉयज और पंढरपुर स्पोर्ट आगरवाड़ी के बीच ये मुकाबला। ऑन साइड पर लॉन्ग ऑन, एक काउ कॉर्नर, मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है। पॉइंट का खिलाड़ी बाउंड्री लाइन पर रखा हुआ है। शाहिद की अगली गेंद सुंदर, या एक बार फिर हाथ में। इस वक्त स्ट्रोक अच्छा था, लॉन्ग अप पर खिलाड़ी मौजूद। विजय जाधव बैक टू द पैवेलियन। सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा गेंदबाज शाहिद द्वारा। सीधे बल्ले से जो अपना पसंदीदा स्ट्रोक है वो खेलने की कोशिश की थी। बढ़िया तरीके से गेंदबाजी। इस बार गेंद को हालांकि ऑन साइड पर खेलना चाहते थे, बल्ले के बीचों बीच गेंद नहीं आई है। अगर ये रीप्ले देखे तो यही आपको दिखाई देगा। 15 गेंदे 43 रनों की जरूरत है। मैच में बिल्कुल कमबैक करने की कोशिश गेंदबाज कर रहे हैं। नाउ रिमेनिंग 15 डिलीवरीज एंड नीड 43 रन टू विन दिस मैच। और अब जाकर आपके पास 15 गेंदे हैं, तो इसका मतलब है कि नए बल्लेबाज करण माली मैदान के अंदर। यानंतर होणारा सामना विटी लाईन स्टार आणि सफाळी स्टार, दोन्ही संघांचे सर्व खेळाडू हे बरोबर व्यासपीठाच्या उजव्या बाजूला थांबतील। 15 चेंडू आणि 43 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय। अतिशय रोमरचा कसा सामना बघायला मिळेल यात काही शंका नाही है। गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, कभी चढ़ेगा रंग कभी होगा भंग। मैदान में खेल हो रहा है धमाकेदार, इसलिए शानदार यादगार साबित हो रहा है इतवार। ये आज का दिन संडे का दिन है, मटन मच्छी का दिन है, खाने पीने का दिन है। बिल्कुल आज देखिए फंडे, बहुत सारी चीजें होगी। जिस तरह से मुकाबला चल रहा है मैदान के अंदर, मनोरंजन भरपूर होगा। ऑन साइड पर फैली भी फील्ड। सुंदर तरीके से गेंद को खेलते हुए खिलाड़ी मौजूद है। उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। मैग्निफिसेंट बैटिंग, करारा प्रहार, गेंद बाउंड्री लाइन के बाहर। मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। मैच ऑन है, टीवी ऑन रखिए। 25 रन 2 विकेट के नुकसान पर। अब जाकर 14 गेंदों का खेल से 39 रनों की जरूरत है। कस्तूरी की पहचान उसके सुगंध से होती है, खिलाड़ी की पहचान उसके टैलेंट से होती है। लेकिन टैलेंट कब देखा जाता है? दबाव में देखा जाता है, चाहे गेंदबाज हो या बल्लेबाज। यहां एक बैटल बिल्कुल बनता हुआ गेंदबाजी करने के लिए शाहिद तैयार है। 25 रन 2 विकेट के नुकसान पर। ओ, इस बार बहुत अच्छी गेंद, बैकफुट पर जाके आंसर पर खेलना चाहते थे, लेकिन गेंद बल्ले को लगी और वहां से चले गए सीधी गेंदबाज के हाथ में। एक तेरी एक मेरी, समाप्त होगी इस बार गौतम आखिर की पारी। बहुत ही सुंदर और शानदार गेंद। देखिए कि एक बार फिर बहुत ऊपर लगी बल्ले के, वहां से सीधी बॉलर के हाथ में आते हुए, और बहुत ही अच्छा कैच अपने फॉलो थ्रू में गेंदबाज की तरफ से। शाहिद के लिए सफलता मिली और बीच मैदान पर पंढरपुर स्पोर्ट आगरवाड़ी को एक बहुत बड़ा झटका लगता हुआ। गौतम ने बनाए 7 रन। अब 13 गेंदे 39 रनों की जरूरत है। एसपी बॉयज ट्रॉफी जीतने के लिए हम लोग है तैयार। इस मंच पर धमाका होगा हर बार, बार बार जिस तरह से ये खेल हो रहा है। और इस मैच में रंग भरने के लिए गेंदबाज भी है तैयार। बल्लेबाज नए बंद मैदान के अंदर जाएंगे, आएगा मजा। प्रकाश जिन्होंने बहुत ही अच्छी क्रिकेट खेली है, इनफॉर्म बल्लेबाज है। 13 चेंडू 39 धावांची आवश्यकता। दोन्ही संघांनी या ठिकाणी फॉर्म फिलअप करून घ्यायचा आहे। विटी लाईन स्टार आणि सफाळी स्टार प्लेइंग 11 लिस्ट। स्ट्रोक अच्छा है बल्ले के बीचों बीच, टाइमिंग बढ़िया, लेकिन पीछे खिलाड़ी तैनात है लॉन्ग ऑन की तरफ। 1 रन का इजाफा। तो इसी के साथ आखिरी गेंद पर सिंगल आता हुआ। 12 गेंदों का खेल से 38 रनों की जरूरत है और मजा आएगा इस मैच में। एक इंटरेस्टिंग मुकाबला मैदान के अंदर बिल्कुल आप देख सकते हैं। क्या यहां से और बेहतर क्रिकेट बल्लेबाजों की तरफ से होगी, देखने वाली बात है। 12 चेंडू 38 धावांची आवश्यकता आहे। बॅट्समन आपापल्या जागेवरती जातील, क्षेत्ररक्षक आपापल्या जागेवरती जातील। आणि आता हे दृश्य देखील पहा, हे प्रेक्षक कुठे आहेत ते पहा। डोंगरावरती आज जे आपण दृश्य बघतोय, कुठे कुठे प्रेक्षक बसलेले आहेत आणि अनुराग चव्हाण तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे।
सामना अतिशय महत्वाचा आहे. मैदानामध्ये जास्त वेळ घेऊ नका. चला आपापल्या जागेवरती. प्लेइंग 11ची लिस्ट घेणं फार गरजेचं असेल दोन्ही संघासाठी. व्हिटीलाईन स्टार आणि सफाळी स्टार की ज्यामुळे अपडेट होईल चांगल्या पद्धतीने. इथे यूट्यूबला ही स्पर्धा आपण बघणार आहोत. तुमची संपूर्ण नावे तुमचे परफॉर्मन्स यूट्यूबला जातील. त्याकरता स्कोरर जो आमचा अपडेटर आहेत त्याच्यापर्यंत नावं दिलीत तर फार मजा येईल या मॅच करता. 12 चेंडू 38 धावांचं आव्हान. खेळ रंगतदार आहे. निश्चितच क्रिकेटचा खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. साहिश गेंदबाजी करने के लिए तैयार. बहुत तेज रफ्तार की गेंदबाजी करते हैं ये. जब इनको पहला ओवर दिया गया था तो बहुत मिस्टर एक्स्ट्रा भी आए थे और 2 बड़े शॉट भी आए थे. विकेट भी आया था और अब जाकर मजा आएगा. स्ट्राइकर इन पर बल्लेबाज की बात करें तो प्रकाश जिन्होंने 1 रन बनाया. 12 गेंदों में 38 रनों की जरूरत है. ऑन साइड पर फैली हुई फील्ड. लॉन्ग ऑन. मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है. स्क्वायर लेग एक फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद. एक दूसरी तरफ से अगर देखें तो फील्डिंग में तब्दीली कर रहे हैं. एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी को क्या अंदर लेके आए हैं, देखने वाली बात है. पॉइंट के खिलाड़ी को भी अंदर लेके आए हैं. एक्स्ट्रा कवर अब पीछे जा रहा है. ये सारी चीजें मैदान के अंदर मनोज विचारे कप्तान के तौर पर मैदान के अंदर काम कर रहे हैं. एक्स्ट्रा कवर बॉडी लाइन पर, लॉन्ग ऑफ बॉडी लाइन पर है तो इसका मतलब एक खिलाड़ी पीछे भी होना चाहिए. थर्ड मैन पर एक खिलाड़ी है. स्ट्रोक अच्छा है, टाइमिंग है, लेकिन खिलाड़ी मौजूद. शानदार, बहुत ही सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा. इस बार स्ट्रोक बड़ा शॉट खेलना चाहते. तेज रफ्तार की गेंद थी. लॉन्ग आउट पर अच्छा कैच लपका गया. अब जाकर इस प्रतियोगिता में एसपी बॉयज के खेमे में जल्लोष का माहौल है. हालांकि ये फुलटॉस गेंद थी. जीवनात 2 गोष्टी कधी वाया घालवायच्या नसतात. एक अन्नाचा कण आणि दुसरा आनंदाचा क्षण. क्रिकेटमध्ये फुलटॉस आलेला चेंडू कधी वाया घालवायचा नसतो आणि हा फुलटॉस आलेला चेंडू इथे निश्चित मात्र बॅट्समनने वाया घालवलाय आणि त्याचा फायदा एसपी बॉयजला मिळणार आहे. पंढरपूर संघाला धाबांचा रतीब घालावा लागेल. धाबांची भूक वाढवावी लागेल. इथे मात्र गौतम अतिशय महत्वाचा खेळाडू आहे. इस बार भी स्ट्रोक अच्छा है लेकिन एक्स्ट्रा कवर पर सही जगह पर खिलाड़ी तैनात. सुंदर फील्डिंग. सिंगल डबल से बात नहीं बनेगी. बड़े शॉट की मांग मैदान के अंदर हो रही है और मुझे वो अदनान जी का गाना याद आ रहा है. थोड़ा सा लिफ्ट करा दो. अपने खेल को लिफ्ट करने की जरूरत है खास करके बल्लेबाजों के लिए. 11 गेंदे और अब जाकर समीकरण बिल्कुल बदलने वाला है. या ठिकाणी व्यासपीठावरती अनिकेतजी पाध्ये यांचं आगमन झालेलं. शुभमजी पाध्ये यांचे छोटे बंधू आहेत. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर प्रकाशजी पाध्ये यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ज्यांच्या पोटी शुभमजी पाध्ये यांनी जन्म घेतलेला आहे ते देखील या ठिकाणी आहेत. आणि आपल्या मुलानं अशा प्रकारचा हा कार्यक्रम घेतल्यानंतर कुठल्या पित्याला या ठिकाणी आनंद होणार नाहीये. सर आपलं देखील स्वागत है. एक बार फिर रन संख्या देखिए तो 10 गेंदों में 36 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. ऑन साइड की तरफ गेंद को खेलते हुए स्क्वायर की तरफ खिलाड़ी मौजूद है. 1 रन जरूर मिलेगा. 1 से ज्यादा नहीं है. दबाव बढ़ रहा है. सामने कांच का बंगला है, मैं पत्थर कैसे मारूं. सामने गेंदबाज साइज है, मैं छक्का कैसे मारूं. अगर ये सोचते रहेंगे ना तो बात नहीं बनेगी. जिस तरह से मुकाबला चल रहा है साइज का जलवा हम देख रहे हैं. अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. 29 रन 4 विकेट के नुकसान पर बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन. 9 गेंदे 35 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. बल्लेबाजों की बात करें तो बल्लेबाज बीच मैदान पर स्ट्राइकर पर बल्लेबाज की बात करें करण ऑन स्ट्राइक. बाउंसर और बहुत ऊपर से गेंद चली गई है. गेंद अगर विकेट के बाहर गिरेगी या पीछे भी गिरेगी ना, मतलब जो विकेट बने हुए वहां नो बॉल का इशारा होता है. बिल्कुल एक बड़ा मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ. 9 गेंदों का खेल से 34 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. 64 का लक्ष्य रखा हुआ है. पंढरपुर स्पोर्ट आगरवाड़ी के सामने गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. सुंदर गेंद, तेज रफ्तार की गेंदबाजी कर रहे हैं. बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन. सही इलाके में गेंदबाजी करते हुए ज्यादा जो कि खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे हैं. 8 गेंदे 34 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. तो दबाव बढ़ रहा है बल्लेबाजों के ऊपर. मैग्निफिसेंट बॉलिंग बाय साइज. स्ट्रोक अच्छा है बल्ले के बीचों बीच. टाइमिंग बढ़िया. गेंदबाजी का छठा बल. करारा प्रहार. गेंद बॉल लाइन के बाहर. एक बार फिर मिलेंगे 4 रन 4 तो बेड़ा होगा पार. दर्शनीय स्ट्रोक. टाइमिंग बढ़िया. इस बार खिलाड़ी मौजूद थे लॉन्ग ऑफ पर, एक्स्ट्रा कवर पर. उसी के बीच ही गेंद को खेलते हुए
अनुराग चौहान, आप थोड़ा बैटरी को चेक कीजिए। 34 for 4, chasing a target of 64 runs now, remaining 7 deliveries and need 30 रन। बार बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं है, आंसर पर खेलना चाहते थे, गेंद चाहते हुए कनौजिया वहां मौजूद है बाउंड्री पर लॉन्ग ऑफ पर और 2 रनों का इजाफा। तो इसका मतलब है कि आपके पास 6 गेंदे हैं, 28 रनों की जरूरत है। एक बहुत ही अच्छा ओवर बिल्कुल एसपी बॉयज के लिए साइज की तरफ से। पंढरपुर स्पोर्ट आगरवाड़ी थोड़ा सा स्ट्रगल कर रही है। हमने इसी जो कि प्रतियोगिता में 25 रनों का पीछा करते हुए देखा है, क्या एक बार फिर इस प्रतियोगिता में 6 गेंदों में 28 रन बनने वाले हैं? ये देखने वाली बात है। चैलेंजिंग रहेगा बल्लेबाजों के लिए। मैदान के अंदर वो थोड़ी मंत्रणा जारी है। अब जाकर विटिलाइन स्टार, सफाल स्टार रेडी रहे क्योंकि 6 गेंदे बचे हुए हैं। यहां से टॉस होगा और सीधा आपको मैदान के अंदर जाना है। जिस तरह से पहले फोटो सेशन हो जाएगा दोनों टीमों का और उसके बाद में एक बार फिर आपको लाइन में अंदर जाना है, मतलब जो टीम फील्डिंग करने के लिए जाएगी वो इंपॉर्टेंट मैच रहेगा। एसपी बॉयज ट्रॉफी 2000 आप देख रहे हैं। इस वक्त शुभम जी पांडे हैं, रोहिदास जी पाटिल, अल्पेश जी भोईर, मंगेश भोईर, अजय पाटिल, दिगंबर, उसके साथ राहुल गरत। समय ज्यादा नहीं होना चाहिए, समय ज्यादा नहीं जाना चाहिए। निर्णायक ओवर गेंदबाजी करने के लिए अब देखिए क्या आशीष कनौजिया के पास चले गए हैं। देखने वाली बात है, आशीष कनौजिया बहुत ही बेहतरीन गेंदबाज है। स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए। संतोष ऑन स्ट्राइक बिनिया ऑन साइड की तरफ सुंदर तरीके से गेंद को खेलते हुए स्क्वायर की तरफ गेंद जा रही है। इसका मतलब आने वाले 5 गेंदों पर आपको हमला करना होगा। सिंगल दिया है बल्लेबाज को। बल्लेबाज की बात करें तो करण मैदान के अंदर है, क्षमता बहुत है, दबाव रहेगा जिस तरह से बल्लेबाज बल्लेबाजी कर रहे हैं। इस ओवर की अगली गेंद जो कि आशीष द्वारा, आशीष कनौजिया, जयनाथ भोईर हमारे साथ स्कोरिंग का काम कर रहे हैं। इस टूर्नामेंट की दास्तान अपने कलमों से लिखते हुए। दर्शकों के लिए मनोरंजन चाहिए, अगर इस मैच में थोड़ा मनोरंजन चाहिए तो बल्लेबाजों को बेहतर खेलना होगा। शानदार स्ट्रोक। अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो इरादों में इम्तिहान बाकी है, अभी तो तोली है मुट्ठी पर जमीन, अभी तो तोलना सारा आसमान बाकी है। गगनचुंबी छक्का मैदान के अंदर आता हुआ, मैच ऑन रहेगा, मजा आएगा। अगर यह छक्का नहीं आता ना तो सारा मजा है ना किरकिरा हो जाता। और क्या होगा मैदान में एक बार फिर बाकी सभी लोगों को बताने की जरूरत नहीं है। सुंदर स्ट्रोक फ्रंट फुट पर शानदार तरीके से गेंद को खेलते हुए, मैग्निफिसेंट स्ट्रोक। यहां से अगर देखें 4 गेंदे 21 रनों की जरूरत है। तो टीवी ऑन रखिए, पार्टी नेटवर्क और 101 का चैनल है ना, उसको आपको ऑन ही रखना होगा। नहीं, इस बार बहुत अच्छी गेंद टप्पा खाने के बाद एक बार फिर थोड़ी सी ऊपर आई, बल्लेबाज बैकफुट पर चले गए। मनोवैज्ञानिक दबाव बनाने के लिए सुमित आंखों के सामने खड़े थे। अब जाकर 3 गेंदे 21 रनों की जरूरत है। एसपी बॉयज शुभम पाते अब बहुत खुश हो जाएंगे, चेहरे पर मुस्कुराहट आ रही है क्योंकि छक्का आया था ना तो एक बार फिर दोनों तरफ सन्नाटा था। अब जाकर यह चमत्कार बचा सकता है पंढरपुर स्पोर्ट आगरवाड़ी को। सुंदर गेंदबाजी आशीष कनौजिया द्वारा, यंग खिलाड़ी है, नौजवान गेंदबाज। इस बार गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते थे, बल्ले के बीचों बीच नेट टोको लगी और लॉन्ग ऑफ की तरफ जाते हुए 1 रन का इजाफा। इसका मतलब है कि 2 गेंदे बचे, 20 रनों की जरूरत है। शाम का समय है, मुझे चाय की सुगंध आ रही है। बीच मैदान पर अगर देखें तो बल्लेबाजों को जिस तरह से स्ट्रगल करते हुए हमने देखा है, जिस तरह से आज इन्होंने क्रिकेट के लिए तो संघर्ष हमने देखा है, तो ये कुछ अच्छी बात नहीं है। स्ट्रोक अच्छा है, बढ़िया तरीके से गेंद को खेले, लेकिन लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद है तो मुझे चाय की सुगंध आ रही है और फील्डिंग करने वाले एसपी बॉयज को जीत की सुगंध आ रही है। जीत का स्वाद चखने का मौका मिलेगा, जीत की दहलीज पर है। मैग्निफिसेंट बॉलिंग, बढ़िया प्रदर्शन यहाँ मैदान के अंदर और मनोज विचारे इनकी अच्छी कप्तानी। 1 गेंद 19 रनों की जरूरत और ये गेंद नो बॉल का इशारा। 1 गेंद और जीतने के लिए 18 रनों की जरूरत है। तो इस मैच में वैसे अगर देखें तो फॉर्मेलिटीज बाकी। विटिलाइन स्टार, सफाल स्टार, आपको रेडी रहना है अगले मैच के लिए। शानदार और जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन और इसी के साथ यह मुकाबला एसपी बॉयज टीम ने जीत लिया। मैग्निफिसेंट परफॉर्मेंस। अभी देखिए, मैं विनती कर रहा हूं विटिलाइन स्टार और सफाल स्टार को, आपको एक बार फिर वो ज्यादा समय नहीं लेना है। आप पहले फोटो सेशन के लिए तैयार है,
दोन्ही संघाने विनंती आहे, आपण लाईनअप समोर तुमचं फोटो सेशन केलं जाईल आयोजकांच्या माध्यमातून. नयन प्लीज चला, नयन